आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे आणि वडील प्रकाश वाजे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। सत्कार सोहळ्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते, तर फुटीर खासदारांसोबत न गेल्यामुळे राजाभाऊ वाजेंचा हा सत्कार करण्यात आला। प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाबरोबर जो मी उद्धव साहेबांना शब्द दिला त्याप्रमाणे मी राहिलो। मी विशेष काही केलेलं नाही, परंतु तरी हे विशेष झाल्यासारखं सर्वत्र महाराष्ट्रातून मला फोन येत आहे। आणि जर विशेष काही न करता एवढा उदो होतोय तर मला वाटतं विशेष काही केल्यावर काय होईल हा प्रश्न निर्माण होतो। माझा बॅकलॉग भरून निघालाय। मला वाटतं माझ्या पुढच्या सर्व राजकीय आयुष्याचा सुद्धा जेवढं काही मला बोलायचं असेल तेवढं माझं 4-8 दिवसात निघून गेलंय। इंद्रजींनी आणीबाणी आणली, मान्य करतो। आणीबाणी आणण्याचं कारण सुप्रीम कोर्टानं त्यांच्या विरोधात निर्णय दिला। त्यांना वाटलं अराजक येईल, काय असेल त्या चूक असेल, बरोबर असेल, काय असेल ते असेल। जनतेला निर्णय काय आवडला नाही। इंद्रजींना सुद्धा घरी बसवलं होतं, लक्षात ठेवा लोकांनी। या जनतेनं इंद्रजींना सुद्धा घरी बसवलं, त्या समर्थ पंतप्रधान असताना। पण ती लोकशाही होती हेही लक्षात ठेवा।